छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना झाला। सामन्याच्या सुरुवातीपासूनच खंडोबाकडून केवल कांबळे, अवधूत पाटोळे, पृथ्वीराज साळोखे, स्वराज सावंत, सागर पोवार यांनी वेगवान चढाया केल्या। त्यात खंडोबाच्या शुभा शोष यानं रोहन अडनाईकच्या पासवर 8व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशा गोलची आघाडी मिळवून दिली। या गोलनंतर पुन्हा 25व्या मिनिटाला शुभा घोष यानं सम्राटनगरच्या गोलक्षेत्रात झालेल्या गोंधळाचा फायदा उठवत वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल नोंदवला। त्यानंतर 31व्या मिनिटाला शुभा घोष यानंच अप्रतिम गोलची नोंद करत संघाचा आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदवत स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकची नोंद केली। सम्राटनगरकडून निलेश खापरे, रणवीर सिंग, निरंजन कामते, अभिषेक सिंग, मोहित घोरपडे, शुभम दरवान यांनी आघाडी कमी करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांना त्यात यश आलं नाही। उत्तरार्धात खंडोबाकडून 44व्या मिनिटाला शुभा घोष यानं संघाचा आणि वैयक्तिक चौथा गोल नोंदवत संघाला 4-0 गोलची भक्कम आघाडी मिळवून दिली। हीच आघाडी कायम ठेवत खंडोबानं हा सामना एकतर्फी जिंकला। सायंकाळच्या सत्रात झुंजार क्लब आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात लढत झाली। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी वेगवान चढाया केल्या। दोन्ही संघांच्या तुल्यबळ खेळामुळे पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला। उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले। त्यात 60व्या मिनिटाला झुंजारकडून स्वप्नील तेलवेकर यानं सुजित राजगोपालनच्या पासवर गोल करत संघाला 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली। या गोलनंतर सामन्यात बरोबरी साधण्याचे प्रयत्न वेताळमाळकडून झाले। त्यात वेताळमाळच्या संदीप पोवारला यश आलं। त्यानं मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला। यानंतर पुन्हा 73व्या मिनिटाला झुंजारकडून संचित साळोखे यानं गोल करत संघाला 2-1 गोलची आघाडी मिळवून दिली। याच गोल संख्येवर झुंजारच्या संघानं सामना जिंकत स्पर्धेतील आगेकूच सुरू ठेवली आहे।